जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024च्या TYBCom सेमिस्टर 6 इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या स्टडी पर्पजसाठी आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळं परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया की इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील क्वेश्चन नंबर 1 काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपण अगोदर बघूया. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा जो काही आहे तो तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे आणि रिमेनिंग तुम्हाला फक्त 3च क्वेश्चन सॉल्व करायचे, जे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th, 5th यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे. टोटल प्रश्नपत्रिका तुमची 70 मार्कांची असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पासिंगला 28 मार्क्स लागतील आणि टाईम ड्युरेशन असणार आहे तुमचा 2 तास 30 मिनिटाचा. म्हणजे एवढ्याच वेळेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके. सो क्वेश्चन नंबर 1A हा तुमचा MCQ असणार आहे 5 मार्काला. त्यानंतर मॅच द फॉलोइंग पेअर्स असतील, त्या तुमच्या 5 मार्कासाठी असतील. ओके. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा 10 मार्कासाठीचा असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे तुमचे ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे. टोटल 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची, म्हणजे 15 त्रिक 45 मार्क तुम्हाला या ठिकाणी होतील. आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुमचा शॉर्ट नोट्स आहे, जिथे तुम्हाला 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 1ला 10 मार्क, क्वेश्चन नंबर 2nd ते 5th पर्यंत तुम्हाला 45 मार्क आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 15 मार्क, असे मिळून टोटल 70 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता आपण महत्त्वाचे क्वेश्चन्स बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी सिरियल वाईज क्वेश्चन पेपर दिलेले आहे. ते क्वेश्चन पेपर तुम्ही काळजीपूर्वक बघितले पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 2ndसाठी तुम्हाला महत्त्वाचा जो काही प्रश्न येणार आहे ब्रॉड क्वेश्चन, तो म्हणजे आर्थिक विकासातील मानवी संसाधनाची भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3साठी तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यापैकी काही प्रश्न या ठिकाणी आहे, ते म्हणजे भारतातील 2001 पासूनची परकीय भांडवल गुंतवणूक सविस्तरपणे स्पष्ट करा. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं एक्सप्लेन इन डिटेल्स द फॉरेन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन इंडिया सिन्स 2001. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, परकीय भांडवल म्हणजे काय? आर्थिक विकासातील परकीय भांडवलाची भूमिका स्पष्ट करा. किंवा नुसता प्रश्न असा पण विचारला जाईल, आर्थिक विकासातील परकीय भांडवलाची भूमिका स्पष्ट करा. त्यावेळेस पण तुम्हाला परकीय भांडवल म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन तुम्हाला द्यायचंच आहे. ओके. सो इंग्लिशमधून प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉरेन कॅपिटल? एक्सप्लेन इन डिटेल्स द रोल ऑफ फॉरेन कॅपिटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, परकीय व्यापाराची व्याख्या द्या आणि आर्थिक विकासातील परकीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. हा पण क्वेश्चन नंबर 3मध्ये विचारला जाणारा प्रश्न असू शकतो. सो डिफाईन द टर्म ऑफ फॉरेन ट्रेड, एक्सप्लेन द रोल ऑफ फॉरेन ट्रेड इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. किंवा निस्ता असा सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे, आर्थिक विकासातील परकीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 4मध्ये विचारला जाणारा प्रश्न, तो म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे कार्य स्पष्ट करा. किंवा ज्याला म्हणलं जातं एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO. ओके. त्यानंतर व्यवहार तोलाची व्याख्या द्या आणि व्यवहार तोल असमतोलनाची कारणे स्पष्ट करा. आता व्यवहार तोलाच्या बाबतीत तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्न असतात. म्हणजे व्यवहार तोल म्हणजे काय, व्यवहार तोलाच्या असमतोलनाची कारणं कोणती, व्यवहार तोल दुरुस्त करण्याची किंवा व्यवहार तोलमध्ये आपण काय म्हणूया उपाययोजना कोणत्या, व्यवहार तोलातला जो काही असमतोल आहे त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना कोणत्या, असे पण प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. सो व्यवहार तोलाची व्याख्या द्या आणि व्यवहार तोलाच्या असमतोलनाची कारणे स्पष्ट करा. ओके. सो या ठिकाणी डिफाईन द टर्म ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ अनफेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंट. फेवरेबल आणि अनफेवरेबल. सो इथे आपल्याला अनफेवरेबलचे रिझन द्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे जो क्वेश्चन नंबर 5मध्ये विचारला जातो, तो म्हणजे भारताचे सध्याचे विदेश व्यापार धोरण स्पष्ट करा. किंवा एक्सप्लेन इन इंडियाज रिसेंट फॉरेन ट्रेड
पॉलिसी. आणि त्याला ऑर म्हणून जो काही प्रश्न विचारला जातो किंवा नेहमी प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा, असा देखील प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 5मध्ये ब्रॉड क्वेश्चनला विचारला जातो. किंवा असा पण एक आहे, सार्कची कार्य स्पष्ट करा. ओके, एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ सार्क, SAARC. ओके, तर या पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी तुम्ही करून ठेवा. तुम्हाला शॉर्ट नोट्सला कोणकोणत्या शॉर्ट नोट्स येतील? तुम्हाला एकूण 5 शॉर्ट नोट्स विचारल्या जाणार आहे, त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे. त्यापैकी इथे तुम्हाला 1 नंबर दाखवलेलं आहे बघा, मानवी दारिद्र्य निर्देशांक. त्यानंतर तुम्हाला खालती इथे पुढे पण दिसून येईल जागतिक भूक निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक. या तिघांपैकी कोणतेही 2 करून ठेवा, जे तुम्हाला डेफिनेटली परीक्षेला विचारले जातील. तिन्हीच्या तिन्ही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. ज्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक, याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. त्याच्यानंतर दुसरी शॉर्ट नोट्स आहे व्यवहार तोल, त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. ही पण महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. यालावर जर का ब्रॉड क्वेश्चन विचारला नाही तर शॉर्ट नोट्स नक्कीच विचारली जाते. पुढे आहे एक्झिमिन पॉलिसी, ज्याला आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे परकीय भांडवलाचे प्रकार, त्याला आपण टाईप्स ऑफ फॉरेन कॅपिटल म्हणतो. आणि याला अनुसरून पुढचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे परकीय भांडवलाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ फॉरेन कॅपिटल. कदाचित हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून पण विचारला जाऊ शकतो. डिफाईन द टर्म ऑफ फॉरेन कॅपिटल, एक्सप्लेन द टाईप्स ऑफ फॉरेन कॅपिटल अँड एक्सप्लेन द लिमिटेशन्स ऑफ फॉरेन कॅपिटल. हा ब्रॉड क्वेश्चनला पण प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. नेक्स्ट आहे भारताचा परकीय व्यापार 2001 पासून, जो मी मगाशीच ब्रॉड क्वेश्चन म्हणूनही दिला होता. शॉर्ट नोट्स पण विचारण्याची जास्त शक्यता आहे, ते म्हणजे इंडियाज फॉरेन ट्रेड सिन्स 2001. नंतर आहे भारताचे विदेशी व्यापार धोरण, त्याला आपण आयात निर्यात धोरण असं म्हणतो. सो इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी, एक्झिमिन पॉलिसी आपण त्याला म्हणलेलं आहे. पुढे आहे महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे चालू खात्यावरील भारतीय रुपयाची परिवर्तनीयता. ओके, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी ऑन करंट अकाउंट. ओके, त्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आहे, यापैकी 2 तरी शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? जागतिक बँक, त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. नंतर पुढची आहे सार्क. नंतर आहे जागतिक बँकेची कार्य. आता फंक्शन्स ऑफ वर्ल्ड बँक हा जनरली ब्रॉड क्वेश्चन म्हणूनच विचारण्याची शक्यता आहे. जर ब्रॉड क्वेश्चन्स नाही विचारला तर शॉर्ट नोट्स विचारली जाईल. नंतर आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ सार्क, म्हणजे सार्कची वैशिष्ट्ये. पुढचं आहे ब्रिक्स. ब्रिक्सवरती पण जनरली शॉर्ट नोट्स विचारली जाते. सार्क, ब्रिक्स, नंतर आपण काय म्हणूया त्यांना, जागतिक बँक, असे सुद्धा काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स आहेतच. नंतर पुढे मी सांगितलं जागतिक भूक निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स असं म्हणतो. आणि पुढचा आहे मानव विकास निर्देशांक, ज्याला म्हणलं जातं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मी पुन्हा सांगतो, जागतिक भूक निर्देशांक, मानव विकास निर्देशांक आणि जागतिक दारिद्र्य निर्देशांक, ह्या तिघांपैकी तुम्हाला कोणता तरी 2 तरी नक्की विचारले जाणार आहे. म्हणून हे तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करून ठेवा. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण तुम्हाला इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासासाठी दिलेले आहे. हे सर्वचे सर्व प्रश्न करा, जेणेकरून तुम्हाला किमान 70% तरी मार्क हे भेटून जातील. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.